सावंतवाडी येथील मुक्ताई अकादमीच्या वतीनं लहान मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कॅरम आणि बुद्धिबळ खेळाच्या प्रशिक्षण शिबिराला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कुडाळ शहर आणि तालुक्यातून आलेल्या मुलांनी कॅरम आणि बुद्धिबळ खेळाचे प्राथमिक धडे गिरवले। एकूण 124 मुलं या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाली होती। यामध्ये कुडाळ ओरोससह कणकवलीच्या मुलांचा देखील सहभाग होता। कॅरम आणि बुद्धिबळ या खेळाची लहान मुलांना आवड निर्माण व्हावी यासाठी सावंतवाडी येथील मुक्ताई अकादमीच्या वतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन केलं जातं। यावेळी कुडाळ शहरात पहिल्यांदाच या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराचं उद्घाटन शहरातील ज्येष्ठ क्रीडाप्रेमी काका कुडाळकर यांच्या हस्ते बुद्धिबळ चाल खेळून आणि कॅरम खेळून झालं। यावेळी मुक्ताई अकादमीचे संचालक कौस्तुभ पेडणेकर, आर.एल. परबसर, विभावरी पालव, सी.ए. श्रीमती वालावलकर, उन्मेष शेट्ये, केंद्र प्रमुख श्री वारंग सर, अनंत राणे, गुरुप्रसाद सावंत, मार्गदर्शक मयुरेश मालवणकर, श्री राहुल सर उपस्थित होते। यावेळी बोलताना काका कुडाळकर यांनी मुक्ताई अकादमीच्या या उपक्रमाचं कौतुक केलं। जी मुलं खेळाकडे ओढली जातील त्यांना प्रोत्साहन द्या असं आवाहन त्यांनी यावेळी पालकांना केलं। आता मी क्रिकेट असल्यामुळे मैदानी माझी प्राथमिकता आहे। आजही खेळतो क्रिकेट, परंतु त्याचबरोबर या मुलांसाठी जे इंडोर सोयी पाहिजे ज्या जिल्ह्यात आज चांगल्या प्रकारे आहेत त्या देण्याचा प्रयत्न आमचे आमदार साहेब करतायत। म्हणून मी पालकांना एकच सांगेन की जी मुलं खऱ्या अर्थानं खेळाकडे ओढली जातील त्यांना प्रोत्साहन द्या। कौतुकसारखी मंडळी, मुक्ताई अकादमीसारखी संस्था त्याला पुढे नेण्याचं सातत्यानं काम करतायत। रेटिंगचा विषय अत्यंत महत्त्वाचा जो त्या काळात आमच्या नव्हता, आमच्या कानावरही तो शब्द पडत नव्हता, आम्ही खेळत होतो, पण तेही तेवढंच महत्त्वाचं आहे। कारण आता कमी वयात मुलं जगज्जेताची झेप घेऊ लागलेली आहे। त्यामुळे बुद्धिबळ असेल किंवा कॅरम असेल या दोन्ही ठिकाणी आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे। जिद्द महत्त्वाची आहे मुलांच्या दृष्टीने। मुक्ताई अकादमीविषयी माहिती देताना कौस्तुभ पेडणेकर म्हणाले की मुक्ताई अकादमीतर्फे 5 वर्षापासून पुढील मुलगे आणि मुलींसाठी कॅरम आणि बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। अकादमीचे विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक प्राप्त आहेत। अकादमीच्या 32 विद्यार्थ्यांनी बुद्धिबळमधील आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळवलंय। राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सलग 3 वर्ष बेस्ट अकॅडमीचा पुरस्कार मिळवणारी ही कोकणातली एकमेव अकादमी आहे। गेल्या महिन्यात अकादमीचे विद्यार्थी सावंतवाडीचा बाळकृष्ण पेडणेकर आणि मालवणचा मयुरेश मालवणकर हे जिल्ह्यातले पहिले महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ असोसिएशनचे राज्यपंच म्हणजेच आर्बिटर झाले। याबद्दल मयुरेश मालवणकर यांचा काका कुडाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी कॅरम आणि बुद्धिबळाचं प्राथमिक प्रशिक्षण तसंच अकॅडमी, शालेय आणि असोसिएशनतर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा, त्यामधून मिळणारे गुण, होणारे फायदे याविषयी माहिती देण्यात आली। बुद्धिबळ खेळाविषयी मयुरेश मालवणकर यांनी तर कॅरम खेळाविषयी कौस्तुभ पेडणेकर यांनी मार्गदर्शन केलं। सहभागी मुलांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राहुल सर यांनी केलं, तर कार्यक्रमाला खेळाडू, पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।